नमस्कार. स्वप्न खाकीचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत जी डी पदाची भरती निघालेली आहे आणि खूप मोठी भरती आहे. 10वी पास विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. 25,000 प्लस जागांची भरती आहे आणि या जागा नंतर 40 ते 45,000 होणार आहेत. त्यामुळे खूप मोठी भरती आहे. सेंट्रल गव्हर्नमेंटची ही नोकरी आहे. नेमके कुठल्या कुठल्या पोस्ट आहेत, तुम्हाला पगार किती असणार आहे, परीक्षेचं स्वरूप काय आहे, उंची किती असणार आहे, त्याच्यानंतर कुठल्या कुठल्या परीक्षा होणार आहेत, एकूण किती परीक्षा होणार आहेत, फिजिकल काय असणार आहे तुमचं आणि तुमची निवड कशी होणार आहे, या सर्वांची माहिती तुम्हाला या व्हिडिओद्वारे देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ असेल. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आणि दुसरं महत्त्वाचं, यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी, यासारख्या महत्त्वाच्या नोकरी संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा स्पर्धा परीक्षेबद्दल गायडन्स मिळवण्यासाठी आपला हा यूट्यूब चॅनल आहे स्वप्न खाकीचे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. SSC GD मार्फत ही भरती निघालेली आहे. फॉर्म भरण्याची तारीख सुरू झालेली आहे 1 डिसेंबर रोजी आणि शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची 31 डिसेंबर. त्याच्यानंतर फी भरण्याची तारीख आहे 1/1/2026. पण याची वाट बघू नका, लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर तुमची जी एक्झाम होणार आहे ती फेब आणि एप्रिलच्या दरम्यान परीक्षा होणार आहे. म्हणजे साधारण तुम्ही मार्च एप्रिल पकडून चला, तुमची ही याची एक्झाम होणार आहे. तर आता नेमकं कुठल्या कुठल्या भाषांमध्ये तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तुमची जी परीक्षा होणार आहे ती ऑनलाईन स्वरूपात, म्हणजेच कॉम्प्युटर बेस एक्झामिनेशन होणार आहे. म्हणजे ती एक्झाम ऑनलाईन होणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम म्हटली की तुम्हाला हिंदीमध्ये पेपर द्यावा लागतो किंवा इंग्लिशमध्ये पेपर द्यावा लागतो, असं खूप विद्यार्थ्यांचे समज आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या मराठी भाषेमध्ये हा पेपर देऊ शकता. तुम्ही इथे पाहू शकता, जवळपास 13 लँग्वेज दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही हा तुमचा पेपर देऊ शकता. आपली मराठी भाषा बघा 8 नंबरला आहे. 8 नंबर तुम्ही फॉर्म भरताना तसं तिथे मेन्शन करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर फिजिकल ट्रेनिंग वगैरे होणार आहे. ते कसं होणार आहे त्याची पुढे माहिती आपण घेऊच. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाची गोष्ट, जागा किती आहेत, व्हॅकन्सीज किती आहेत आणि याचा पे स्केल बघा, जवळपास 69,000पर्यंत याचा पे स्केल आहे. म्हणजे तुम्हाला इन हँड सर्व कटिंग होऊन 50,000 ते 55,000 पगार तुम्हाला याच्यामध्ये भेटणार आहे. स्टार्टिंग पगार 8वं वेतन लागल्यानंतर हा पगार 70,000 ते 75,000च्या वर जाईल. आता हे जागा बघा, BSFच्या 616 जागा आहेत, CSFच्या 14,595 आहेत, CRPF 5,490, अशा प्रकारे सर्व जागा आहेत. आणि टोटल ह्या ज्या जागा आहेत त्या आहेत 25,487. पण याच्यामध्ये BSFच्या अजून पूर्ण जागा आलेल्या नाही आहेत, CRPFच्या जागा आलेल्या नाही आहेत. त्यामुळे ह्या जागा जवळपास 40,000 ते 45,000 होतील. जागा वाढणार आहेत 100%. त्यामुळे निश्चिंत राहा, फक्त 25,000 जागा नसतील. आता पुढचं महत्त्वाची गोष्ट ही आहे की तुमचं एज लिमिट काय असणार आहे. जे विद्यार्थी ओपन कॅटेगरीचे आहेत त्यांना 18 ते 23 वर्ष एज लिमिट आहे. आणि जे SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 5 वर्ष शिथिल, म्हणजेच 28 वर्षापर्यंतचे विद्यार्थी SC ST कॅन्डिडेट फॉर्म भरू शकतात. OBC जे कॅन्डिडेट आहेत त्यांना 3 वर्ष सूट, म्हणजे ते 26 वर्ष असेल तरीसुद्धा फॉर्म भरू शकतात. त्यानंतर एक्स आर्मीचं तुम्ही पाहून घेऊ शकता. त्यानंतर महत्त्वाची इन्फॉर्मेशन, बाकी तुम्ही हे व्यवस्थित पाहून घ्या, PDF तुम्हाला भेटून जाईल. पुढची महत्त्वाची इन्फॉर्मेशन, एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमचं 10वी पास असणं गरजेचं आहे. 1 जानेवारी 2026पर्यंतच्या तारखेपर्यंत तुम्ही 10वी पास पाहिजे. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं, सर्वात महत्त्वाचं, ज्या विद्यार्थ्यांचं NCC झालेलं आहे, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना NCC C सर्टिफिकेट आहे त्यांना 5% मार्क भेटणार आहेत. त्याच्यानंतर जे एक्स्ट्रा मार्क लेखीमध्ये, ज्यांच्याकडे B सर्टिफिकेट आहे त्यांना 3% आणि ज्यांच्याकडे A सर्टिफिकेट आहे त्यांना 2% असं मार्क तुम्हाला
बोनस मार्क याच्यामध्ये असणार आहेत. त्यामुळे NCCच्या विद्यार्थ्यांनी ही मोठी संधी आहे, नक्की फॉर्म भरा. त्याच्यानंतर पहा, आता फॉर्म कसा भरायचा आहे. तुम्हाला ssc.gov.in या वेबसाईटवरती जाऊन हा फॉर्म भरायचा आहे. आणि माझी इथे विद्यार्थ्यांना सूचना असेल की शक्यतो तुम्ही घरी फॉर्म न भरता सायबर कॅफेमध्ये जाऊन जिथे व्यवस्थित गव्हर्नमेंट सर्व्हिसचे फॉर्म भरले जातात तिथेच फॉर्म भरा. ज्यांना ज्याची जाणकारी आहे तिथेच फॉर्म भरा. उगाच घरी फॉर्म भरून 100 रुपये वाचू नका. काही ना काही चूक झाली तर पूर्ण तुम्ही परीक्षेला मुकून जाल. त्यामुळे आत्ता पण पोलीस भरतीच्या फॉर्म भरण्याच्या वेळेस खूप विद्यार्थ्यांनी फोनवरती फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला, मग फोटो दुसरा अपलोड झाला, अशा सगळ्या काही गोष्टी होतात. त्यामुळे फॉर्म भरताना काळजी घ्या. जिथे ज्याला माहिती आहे त्याच्याकडूनच फॉर्म भरून घ्या. त्याच्यानंतर महत्त्वाची इन्फॉर्मेशन फीज संदर्भात. नेमकी या एक्झामला फी किती असणार आहे. ओपन कॅटेगरी, EWS आणि OBCचे विद्यार्थी आहेत त्यांना 100 रुपये फी आहे. त्याच्यानंतर महिला ज्या आहेत त्या कुठल्याही कास्टच्या असू दे, ओपन असू दे, OBC असू दे, कुठलेही असू दे, त्यांना फी नाही आहे. कुठल्याही प्रकारच्या कास्टच्या, ओपनच्या कुठल्याही महिलांना फी नाही आहे. त्याच्यानंतर SC आणि ST कॅटेगरीचे जे विद्यार्थी आहेत, पुरुष आणि महिला, या दोघांनाही फी नाही आहे. ठीक आहे. मग तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, OBC, ओपन आणि EWSचे फक्त विद्यार्थी म्हणजे मुलांना फी आहे, बाकी कोणालाही फी नाही आहे. आता ही गोष्ट समजून घ्या, 100 रुपये फी आहे. त्याच्यानंतर हे तुमचे सेंटर आहेत, तुम्ही सेंटर बघून घेऊ शकता. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरपूर सेंटर आहेत, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही आहे. हे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये बघा, अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, जळगाव आहे, कोल्हापूर आहे. 9 नंबरचा कॉलम बघा. कोल्हापूर आहे, मुंबई आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, नाशिक आहे, पुणे आहे. त्यामुळे काळजी करायची काहीच गरज नाही. याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला एक्झाम सेंटर येऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचं, आता जी परीक्षा होणार आहे ती परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, किती प्रश्न असणार आहेत, किती मार्काला असणार आहेत, कुठले विषय असणार आहेत. पार्ट 1 बघा, जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता. 20 प्रश्न असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क म्हणजे 40 मार्काला हे 20 प्रश्न असणार आहेत. त्यानंतर जनरल नॉलेज आणि जनरल अवेअरनेस म्हणजे GK असणार आहे. याच्यामध्ये चालू घडामोडी, करंट अफेअर्स आणि GKचे प्रश्न असतील 20, सेम 40 मार्काला. त्याच्यानंतर एलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजेच तुमचं गणित असणार आहे 20 मार्काला. आणि ही इंग्लिश किंवा हिंदी तुम्ही तिथे चूज करू शकता, तुम्हाला कुठलं ग्रामर पाहिजे. तर तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी दोन्हीपैकी एक जर तुम्ही घेतलं तर त्याला 20 प्रश्न आहेत 40 मार्काला. असे टोटल तुमचे 160 मार्काचा पेपर असेल, 80 प्रश्न असतील आणि टाईम असेल याला फक्त 1 तास. 1 तासात तुम्हाला हे सर्व सॉल्व करायचं आहे. आणि ही परीक्षा तुम्ही आपल्या मराठी भाषेत सुद्धा देऊ शकता, त्यामुळे चिंता करायची गरज नाही आहे. जर हिंदी समजत नसेल, हिंदीची सवय नसेल, तुम्ही मराठी भाषा घेऊ शकता. ज्यांना हिंदी जमत असेल, इंग्लिश जमत असेल, त्यांनी ते घेतलं तरी चालेल. फक्त तुम्हाला ग्रामर सेक्शन आहे तो फक्त हिंदी आणि इंग्लिश या 2 भाषेतच असेल, बाकी सगळे प्रश्न तुम्हाला मराठीत असतील. त्याच्यानंतर 0.25 मार्क्स फॉर इच रॉंग आन्सर. निगेटिव्ह मार्किंग आहे. तुम्हाला 4 प्रश्न चुकले तर तुमचा 1 मार्क जाणार, अशी निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे ही गोष्टसुद्धा लक्षात ठेवायची आहे. पुढचं महत्त्वाचं, हे सगळं तुम्ही नंतर व्यवस्थित वाचून घ्या, परीक्षेचं स्वरूप म्हणजे काय काय असणार आहे ते. त्याच्यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट म्हणजे PET आणि PST म्हणजे फिजिकल स्टँडर्ड काय असणार आहे. 5 किलोमीटर रनिंग असणार आहे पुरुष उमेदवारांसाठी आणि महिला उमेदवारांसाठी असणार आहे 1600 मीटर. 5 किलोमीटर मुलांना पूर्ण करायचं आहे 24 मिनटात आणि महिलांना 1600 मीटर पूर्ण करायचं आहे 8.5 मिनटामध्ये. त्याच्यानंतर हे काय आपलं काय गरजेचं नाही आहे, लडाखचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी आहे. तर पुढे जाऊया आपण. आता हाईटमध्ये बघा, फिजिकल स्टँडर्ड पोस्ट आर फॉलोज आर. मुलांसाठी 170 सेंटीमीटर हाईट आहे आणि मुलींसाठी 157 सेंटीमीटर हाईट आहे. पण याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्या खूप विद्यार्थ्यांना म्हणजे मराठा विद्यार्थ्यांना ही माहितीच नाही आहे. जर हा D नंबरचा कॉलम बघा तुम्ही,
कॅन्डिडेट्स फॉलिंग इन द कॅटेगरीज ऑफ गरवालीज, कोमोनीज हे सगळ्या जाती आहेत. डोंगराज, आपल्या इथे बघा मराठाज, म्हणजे जे मराठा विद्यार्थी आहेत, मुलगा आणि मुलगी, मुलांसाठी 165 सेंटीमीटर हाईट आहे आणि मुलींसाठी 155 सेंटीमीटर हाईट आहे. तीच इतर कास्टच्या विद्यार्थ्यांना 157 मुलांसाठी आणि मुलींसाठी 170 मुलांसाठी आणि 157 मुलींसाठी आहे. पण जे मराठा कॅन्डिडेट विद्यार्थी आहेत त्यांना 165 सेंटीमीटर मुलांसाठी चालेल, मुलींसाठी 155 चालेल. म्हणजे ज्यांची हाईट एवढी असेल तरीसुद्धा ते तुम्ही फॉर्म भरू शकता. खूप सारे विद्यार्थी हाईटमुळे फॉर्म भरत नाहीत, तर मराठाच्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आहे 165 मुलं आणि 155 मुली हाईट असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, चालेल. त्याच्यानंतर मुलांसाठी चेस्ट 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे. महिलांसाठी हे मेजरमेंट नाही आहे, फक्त मुलांसाठी आहे. त्याच्यानंतर जे मराठा विद्यार्थी आहेत त्यांना याच्यामध्ये सुद्धा सूट आहे. तुमची चेस्ट 78 असेल तरी चालेल आणि फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे. जे इतर कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 80 सेंटीमीटर आहे. त्यामुळे इथे सुद्धा मराठा विद्यार्थ्यांना फायदा आहे. त्याच्यानंतर फक्त तुम्हाला यासाठी हे करावं लागणार आहे, मराठाचं सर्टिफिकेट तुम्हाला तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला याची हे भेटेल, सूट भेटेल. आणि काही माहिती जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला त्याची पूर्ण माहिती देईल. त्याच्यानंतर वेट वगैरे आहे, जे तुमच्या हाईटनुसार तुम्हाला तिथे वेट पाहिजे. या सगळ्या गोष्टी आहेत. हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे नंतरच्या गोष्टी आहेत. जेव्हा तुमचं ते येईल तेव्हा मी नक्कीच याच्यावरती पुन्हा एकदा व्हिडिओ बनवेल. ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आणि याच्यामध्येच तुमचं सिलेक्शन होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि पुढच्या व्हिडिओची आपण वाट पाहूया. याच्यामध्ये अभ्यास कसा करायचा आहे किंवा कशा प्रकारे पुस्तकं वापरायची त्याची सर्व माहिती मी पुढच्या व्हिडिओद्वारे बनवणार आहे. आणि आपल्या अकॅडमीमध्ये स्पेशल बॅचसुद्धा आपण सुरू करतो आहे. जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर नक्की जॉईन व्हा. आपली अकॅडमी नवी मुंबईला आहे. अधिक माहितीसाठी मला कमेंट करा, नक्की तुम्हाला त्याच्यावरती माहिती दिली जाईल. धन्यवाद.